हाय एवरीवन, मी आज माझ्या बाबांसाठी भाजी बनवत आहे, तर चला बनवूया। आज मी मोड आलेल्या मुगाची उसळ बनवणार आहे। तर हे मोड आलेलं मूग आहे आणि एक कांदा कापून घेऊया। गॅसवर आपण कढई ठेवून घेऊया। गॅस बारीक असू दे। पहिल्यांदा 2 चमचे तेल घालून घेऊयात। आता तेल तापलेलं आहे, मोहरी घालूया आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण कढीपत्ता घालूया आणि जिरं, मग आपल्याला कांदा घालूया। त्याला हलवूया। कांद्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया। आता आपला कांदा भाजून झालेला आहे, त्यामध्ये थोडंसं हिंग घालूया आणि हलवून घेऊया। आता हे मोड आलेलं मूग जे आहे ते आपण यात घालून घेऊया आणि ह्यालाही आपण चांगलं भाजून घेऊया। सगळं छान मिक्स करायचं, मिक्स होईपर्यंत भाजायचं। आता आपले मूगही भाजून झालेलं आहे, तर आता आपण यात हळद, धनेपूड, जिरेपूड, तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि त्याला हलवून घेऊया। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून त्याला शिजवून घेऊया। आता आपण याच्यावर झाकण ठेवून शिजवून घेऊया। तर आपण बघूया आपली भाजी शिजलेली आहे का। यातलं पूर्ण पाणी आटलेलं आहे। आपली भाजी शिजून तयार आहे। सर्वात जलद होणारी आणि चविष्ट भाजी आहे ही आणि पौष्टिकही आहे खायला। आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालून अजून एकदा आपण हलवून घेऊया। आपली उसळ खायसाठी आणि सर्व करायसाठी तयार आहे। आपली पौष्टिक अशी मोड आलेल्या मुगाची उसळ तयार झालेली आहे आणि तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करून पहा। बाय।